तिकडे नाही. हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मार्क स्पेशल डिश अँड ब्लॉग. आता आपली जर्नी स्टार्ट झालेली आहे बोईसर टू वसई आणि वसईवरून मग उज्जैन आणि महाकालच्या दर्शनासाठी आपली जर्नी स्टार्ट झालेली आहे. तर हा आपला पहिलाच ब्लॉग असणार आहे. शॉपिंगचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल, असं तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. आता आम्ही जायचं आपली या ब्लॉगमध्ये आपण आमची जर्नी बघणार आहोत की कशी असणार आहे जर्नी आमची जर्नी कशाने कारण की लेट झालं आहे. आम्हाला 5:30ची आमची ट्रेन आहे बोईसरवरून आणि इकडे 5 वाजलेले आहेत आम्हाला. पप्पा चिडकी थोडाफार जातो, बॅगा वगैरे भरून झाल्यात. पप्पाने अर्ध्या बॅग नेल्यात बाहेर. आता अर्ध्या बॅग घेतो आणि मी आणि मम्मीसुद्धा निघतो. चला मग बाहेर जायच्या आधी दही साखर आंबट आहे. मम्मी चल, बॅगा वगैरे बाहेर घेऊन जातो मी. आली आम्हाला डायरेक्ट स्टेशनलाच भेटेल. तसं तुला आपण बॅग वगैरे बाहेर नेतो आणि मग तुम्हाला भेटतो. हे गाईज, आता आम्ही जायला निघतो. चला मग चल मम्मी लवकर, पप्पा गेले. तर आता आम्ही जायला निघालो आहे आणि ते खालती सोसायटीमध्ये आमचं चालू आहे हळदी कुंकवाचा प्रोग्राम. तर मम्मीला तिकडेच गेलो आहे. A few moments later. आता आम्ही आल्यात बोईसर स्टेशनला. ही बघा मोनाली पण आलेली आहे आता. हाय मोनाली. तर आता आम्ही 5:15ची ट्रेन पकडायला आलेलो, पण अनफॉर्च्युनेटली आमची 5:15ची ट्रेन गेली. 5:30ची ट्रेन आम्ही पकडायला आलेलो, पण आमची 5:30ची ट्रेन गेली आणि आता आम्हाला डायरेक्टली ट्रेन आहे 6:15ची. तर आम्हाला तीच पकडावी लागेल आता. तर चला, आणि 6:15ची डायरेक्ट पण आहे, असं बरं पडलं नाही. तर आम्हाला ती विरारवरून चेंज करायला लागली असती ना मोनाली. ती विरारवरून चेंज करायला लागली असती. त्यापेक्षा ही 6:15चीच बरी पडेल. डायरेक्ट चर्चगेट आहे. तर आम्ही डायरेक्टली वसईला जाऊ आणि वसईवरून आपली दुसरी ट्रेन आहे. ट्रेनचं नाव आता मला आठवत नाही आहे. तसं तर तुम्हाला ट्रेनमध्ये भेटल्यावरतीच भेटतो मी. तर ट्रेन तर आली आणि ट्रेनसुद्धा आम्ही पकडली. पण ट्रेनमध्ये एवढी भयंकर गर्दी होती यार, कारण की MIDCमध्ये सगळे जॉबवरती सुटलेली लोक आहेत. तुम्ही बघू शकता माझं तोंड कसं झालं होतं. आणि एवढी ट्रेनला खूप गर्दी होती. आम्ही पूर्ण वसईपर्यंत उभं राहूनच गेलो. ट्रेनला खूप जास्त गर्दी होती त्यामुळे. 1 hour later. हे गाईज, तर आता आम्ही पोहोचलो आहे वसई स्टेशनला. तर बोईसरवरून स्टेशनमधून मी काही शूटच नाही करा, कारण की ट्रेनमध्ये एवढी जास्त गर्दी होती ना, की खूप जास्त गर्दी होती. त्याच्यामुळे का आम्ही शूटच नाही केलं. आणि तिकडे बघा पाठीमागे आहे मम्मी मोनाली. तिकडे बघा मोनाली आणि मम्मी भेळ खात आहे. आणि या साईडला आहे पप्पा. पप्पा आहेत, काका आहेत आणि रोहन. आता आमची ट्रेन नाही अजून आलं आहे. वसईवरून विरारला एवढी ट्रेनला गर्दी होती ना, तुम्हाला मी ह्याच्या अगोदरची क्लिप दाखवलीच आहे किती गर्दी होती ती. आता बघू आता ह्या ट्रेनमध्ये आमची तिकीट तर अजून कन्फर्म नाही आहेत. फक्त आम्हाला बसायला जागा भेटली पाहिजे एवढं सो आहे. 5 फक्त वेटिंग आहे आमच्यासाठी. बघू काय होतं. हे गाईज, तर आता आम्ही आहेत ना वसई स्टेशनला अजून बसले आहेत आणि ट्रेनचा वेट करत आहे. तर ट्रेन माहीत नाही, बघू कधी येईल. मी आहे, मम्मी आहे, इकडे मोनाली आहे आणि इकडे काकी आहे आणि पप्पा ते माहीत नाही. तर आता हे बघा आम्ही वसई स्टेशनला आहोत. तर आमच्या S3मध्ये तिकीट आहे अर्धे, त्याच्यामुळे आता इकडे थांबल्यात. मोनाली बंद करू गटवर. इकडे बघा हे काकी आहे, इकडे पप्पा ते आहे, मम्मी फोनवरती बोलते. माझ्या मोबाईलमध्ये ट्रेन आलेली व्हिडिओ काढ ना. तर आता ट्रेन साईड करतो आणि आता ट्रेन आलेली आहे आमची. ट्रेनमध्ये चढायचं आहे, बघू जागा भेटते की नाही, बसायला काय होते मध्ये गेल्यावर तुम्हाला समजेल. फायनली ट्रेन आलेली आहे. आता आमची ट्रेन आलेली आहे आणि आम्ही ट्रेनमध्ये चढले. आता बघूया काय होते. बसायला जागा तर नाही आहे सर्वांना, पण बघू आता काय होतं. ट्रेन आता आमची वसईवरून सुटलेली आहे आणि आम्ही बोईसरवरून ट्रेन परत जाईल. भाई वसंतगड सुरतला थांबेल ना तो वापी सुरतला. आता वसईवरून निघायला डायरेक्ट सुरतला थांबेल आणि आमची जागाच नाही की आम्हाला बसायला. बघू आता कसं होते. सकाळपर्यंत खालीच बसावं लागणार आहे आता आम्हाला.
बघू आता काय होतं. मम्मीला बसायला जागा भेटली, मोनालीला पण भेटली ना. बोल काय ते. हे बघा बसल्या बसल्या तिला मोबाईल बघायला चालू झाला. A few minutes later. तर आमचे अर्धे तिकीट इकडे होते आणि तर अर्धे तिकीट आमचे दुसऱ्या बाजूच्या डब्यामध्ये. तर आता आम्ही चाललो आहे तिकडे. पप्पा आणि काका तिकडे बसलेले आहेत ना, मामेला तिकडे चाललो आहे मी आणि दोघं. तसं ना आम्ही इकडे बसतो आहे आणि बसायला जागा भेटते नाही भेटत आहे. मध्ये मध्ये बसतो आहे ना मोनाली. हाऊसचं जोश. कंटाळा आला की गर्दी गर्दी कंटाळा आला. तिकीट कन्फर्म असतं तर काय वाटलं नसेल. आपली जागा फिक्स असते, आपण बसू शकले असते, झोपू शकले असते. आता त्याच्या आपण आहेत ना पुण्यावरून तिकीट काढायला पाहिजे होते. तर पुण्यावरून जर तिकीट काढलेलं असतं तर ॲटलिस्ट काहीतरी आम्हाला कन्फर्म झालं असतं. बट ओके जायचं आहे आता कसं तरी. बघूया काय होतं. आणि आमच्या साईडचा डिपार्चर आहे ना तिकडे बड्डे सेलिब्रेशन चालू आहे. तर आता बघू आता अजून काय होतं. आता आम्ही जेवू थोड्या वेळामध्ये. आता मोनाली आणि काकी ते गेले होते पप्पा त्यांच्या सीट तिकडे आहेत त्यांना तिकडे जेवायला देण्यासाठी. तिकडे त्यांना जेवायला देऊन आले. आता आम्ही बसतोय जेवायला. आता आम्ही जेवतो. जेवायला काय काय आणलं तुम्हाला, जेवायला काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो. तर आता मोनाली तर आता आम्ही जेवायचोय. दादाला भाकरी दे. चपाती होती ना 2 ते खाल्या. काय काय आणलंय दाखव. भाकरी आहे. तर हे बघा जेवायला भरपूर काय काय मेनू होते. भाकर, लोणचं मिरचीवालं, परत वाटाण्याची भाजी, गवारची भाजी, मेथीची भाजी. मस्त मोनाली बघा कशी चिडायला लागलाय. काय आहे ग आणलंय. मला पण द्या. एवढं सारं काय काय जेवायला आहे. तर चला आता आम्ही जेवण घेतो आणि मग जेवल्यावरती नंतर तुमच्याशी बोलतो. मी बघूया पुढे अजून काय होतं. कोणतं स्टेशन आलं म्हणाली बोलसर गेलं वाटतं. त्यानंतर आम्ही जेवण घेतो मस्तपैकी ट्रेनमधलं जेवण. अजून राईस वगैरे पण आहे, अजून ते पण जेवायचं. तर आता आम्ही जेवण घेतो. हे बघा ट्रॅव्हलिंग पण फुलला तुला पाहिजे का. लातूर चाललंय. A few minutes later. नाही झोपणार आहे ना. आता सगळ्यांचं चाललेलं आहे झोपायचं तयार आहे. सगळ्यांचं चाललेलं आता झोपायच्या तयारी चालू झाल्या आहेत. चल माझ्या पप्पांना इकडे बघून येऊ. तर आता बघा इकडे मी आहे आणि मम्मी आणि मी आता चाललो आहे पप्पांच्या इकडे. पप्पा ते झोपल्यात की नाही माहीत नाही ना अजून. त्यांना ब्लँकेट वगैरे जे आहे ना ते द्यायला चाललो आहे तिथे. चला आम्ही पप्पांच्या इकडे आल्यात तर ते झोपले पण ग मम्मी. पप्पा झोपले मस्त. मम्मी मोबाईल मी घेऊन जाऊ असं. राहू दे दिलाय तर चल ना घेऊन. नाही असं माझ्या जवळ रोहन आहे ना. चला इकडच्या रेल्वेच्या बाथरूममध्ये आलो आहे. ते बघ पूर्ण मिरर किती खराब आहे. इथे एक बेसिंग आहे आणि एक टॉयलेट आहे. स्लीपरचा डब्बा आहे हा आणि छोटीशी लाईट. खूपच नवस. चला नंतर भेटते. मी झोपला आहे आणि या इकडे मोनाली आहे. मोनाली चॅटिंग करण्यामध्ये बिझी झाली आहे तिच्या मॅडमसोबत. किती चॅटिंग करते हां. मग इकडनं झोपते या साईडनं. आम्ही दोघं जण एका सीटवरती झोपलोय ना मोनाली. हो मी तर एकदम काटाला झोपलो आहे. आम्ही दोघं एका सीटवरती झोपलोय आणि त्या साईडला तिकडे पप्पा वगैरे झोपल्यात आणि इकडे मम्मी वगैरे खालती गप्पा मारताय. काय मारताय गप्पा काय माहिती. बघूया मम्मी. मम्मी काय गप्पा मारतात एवढ्या.
झोपत नाही का? पुन्हा एवढ्या लवकर घरी काय एवढ्या लवकर झोपतात? मग खोकं सुद्धा बंद करायला पाहिजे. मग तो बंद करायचा ना तिकडनं लाईट. थोडं जाडं नाही होत का? नाही होत का? जाडं नाही होत. इथे काकी आहेत हे बघा. हा काकी आहे दाखव. सगळ्यांची झोपायची तयारी चालली आहे. हे गाईज, तर आता वाजलेले आहेत जवळपास 10:30 आणि आम्ही झोपलो आहे बघा. इथे मी झोपलो आहे, मम्मी आणि काकी खालती आहेत. तर तुम्ही सकाळ इकडे मोनाली झोपले माझ्या पुढच्या सीटवर आणि या सीटवर मी झोपलो आहे. माई कोणतं स्टेशन आलं गं? वापी सुरत नाही आलं ना अजून? सुरत येईल. वापी गेलं, सुरत येईल आता. मग सुरतला गाडी थांबेल वाटते. कोणती पटरी एवढी पकडायला लागली आहे ना? आता येईल 10-15 मिनटात सुरत येईल आणि अंधार पण आहे आता. चला, मी माझी एक व्हिडिओ मला एडिटिंग करायची आहे, शॉपिंगची व्हिडिओ. तुम्ही बघितली पण असेल ती आधी, कारण की ह्याच्या आधी ती व्हिडिओ येईल. तर चला ती व्हिडिओ मी एडिट करत बसतो मग आता. आता बसून कंटाळलं म्हणून ते बिस्किट खात आहे. कोणाला हवं आहे का? आणि जिम जामूनचं पॉप्सवालं बिस्किट कोणाला आवडते कमेंट करून नक्की सांगा. मला हे कमी आवडते, माझ्यापेक्षा जास्त मोनालीला आवडते. तिला माहीत नसेल मी खातो ती तर मागं. मोनाली पाहिजे बिस्किट बरोबर आहे. जिम जाम ही बघा मोनाली. हे मोनाली तुझं फेवरेट बिस्किट आहे ना? पॉप्स काहीतरी आहे. पाहिजे अजून एक आहे की विचार मम्मी आहे एक आहे. माहिती झोपली काय झालं? आमच्या मोनालीचं जेवढं पण झोपायला भेटलं ना तेवढं कमीच पडते. आणि ट्रेनमध्ये शांती पसरलं, एकदम शांती. आमच्या बाजूला एक ग्रुप आहे ना, ते मस्त डान्स वगैरे करायला लागले होते. पण तिकडे ते काका वगैरे आहे ना, म्हणजे एजंट, त्यांनी यांना सांगितलं की इथे डान्स नका करू, गाणी बंद करा, आम्हाला झोपायचे. त्यामुळे त्यांनी बंद करून टाकले. तर मस्त वाटत होतं, एकदम माहोल झाला होता, एकदम भारी. मला ट्रेनमधला व्ह्यू दाखवतो थांबा रात्रीचा. त्या वॉशरूमच्या इकडेच आहे ना, इकडनं पूर्ण व्ह्यू असं आहे. हे बघा, तर आता आमचा पहिला स्टॉप आला आहे सुरत. इतक्या वेळानंतर आम्ही जेव्हा वसईला चढले ना, वसईनंतर आता ट्रेन थांबली आहे डायरेक्ट सुरतला. आता सुरत आलं आहे, दिसत तर आहे सुरत स्टेशन. मी तर फर्स्ट टाईम सुरत स्टेशन बघत आहे. कोण सुरतवरून जर आहे आपले ब्लॉग बघत असेल तर नक्की कमेंट करून सांगा लगेच खालती. भरपूर लोक आपल्या चॅनलवरती व्लॉग बघतात, व्हिडिओज बघतात, पण आहे तर सबस्क्राईब नाही करत चॅनलला. नॉन सबस्क्राईबच जास्त लोक बघत असतात. तर प्लीज असं नका करू. जर व्हिडिओ बघत असाल ना तुम्ही तर सबस्क्राईबसुद्धा बघा करा चॅनलला. सुरत स्टेशनला पण खूप गर्दी झालेली आहे, म्हणजे खूप लोक चढल्या तिकडे पण. आणि 11 वाजले जातात. हे बघा, आम्ही 8 वाजता ही ट्रेन सुटले. 8, 9, 10, 11 3 तास झाले आम्हाला ट्रेनमध्ये बसून. 3 तास लागले सुरत येता. आता बघू उज्जैन कधी येतो. उज्जैन सकाळीच येईल. चला सकाळी भेटू आपण. हां, आता मी झोपतो. रात्री काय शूट करू, मी झोपतो मी पण. सकाळी डायरेक्ट उठेल. चला मग आता आपण डायरेक्टली आता उज्जैनला भेटल्यावरती तेव्हा सकाळी आम्ही ट्रेनमध्ये उठतील ना, तेव्हा आपण डायरेक्ट सकाळी भेटूया. चला मग. The next day. हे गाईज, तर आता आम्ही आता वाजलेले आहेत सकाळचे 4:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही पोहोचल्यात वडोदराला. बरं, रतलामला आहे का? मग ते वडोदरा का वडोद होतं? ओके, कोणतं आहे? रतलाम. तर आम्ही आता रतलामला पोहोचलेले आहेत. झोपले होते थोड्या वेळ, आता उठल्यात. रात्रभर झोप तर नाही, कारण की अगं स्टेशन आहे ना, त्याच्यामुळे उजेड दिसतोय. आता बघू. आता अर्धे लोक तर ब्रश वगैरे पण करत आहे.
तर आता कुर्ते सारखे ते घालतात. आता आहेत ना झोपायला बघू. चहा वगैरे पिऊ आता उठले तर थोड्या वेळात. लगेच तर नाही पिणार, झोपतो अजून थोड्या वेळा आणि मग थोड्या वेळाने उठू आता. 1 hour later. आता वाजलेले आहेत जवळपास जवळपास 5:30 आणि आता आम्ही कोणत्या नागदा जंक्शनकडे पोहोचलेत आणि सुरुवात झालेली आहे सकाळची. चाय गरम हे ऐकून आवाज येत असेल तुम्हाला. ऐकलं, चाय गरम आणि पोहे वगैरे मस्त. मम्मी चहा पिते का? आम्ही थोड्या वेळात मम्मीला विचारलं चहा पिते का, ती सांगते. आता झोपून पण फायदा नाही कारण की 5:30 वाजले. आता आमचा उतरायचा टाईम होत आलेला आहे. अर्धा तासात आपण पोचू ना, अर्धा पाऊण तासात. हे गाईज गुड मॉर्निंग. आता वाजलेले 5:30 पावणे 6 वाजलेले आणि ब्रश करायचे कारण की आता आम्हाला उतरायचं स्टेशन आहे ना, त्याच्यामुळे आता ब्रश करायचे. आणि मोनाली आळशीसारखी ब्रश पण नाही करत आहे, त्यामुळे तुम्हाला लागतो. मोनाली हे बघा, मोनाली कशी रात्रभर झोपते तरी पण तिला कमी पडलं आहे, अजून आळशीसारखी तशीच राहिलं आहे. ब्रश नाही करत का? तशीच राहशील. तोंड दाखव जरा. बघा मोनालीचा फेस बघा. मम्मी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चल काय गुड मॉर्निंग. आता आम्ही ट्रेनमध्ये घासतो इकडे. तू घासते का मम्मी? हे गाईज, तर आता आमचं ब्रश वगैरे करून झालेलं आहे आणि फ्रेश वगैरे होऊन झालं. आता बघू चहा वगैरे आला तर आम्ही आता चहा पिऊ. मम्मी तोंड धुतलं खरं, पण आता इथे तोंडाचं उकळायला जसं लागतं. सांगितलेलं धुवायला. जेल वगैरे पण सगळं मध्ये कुठे आहे. तर आता चहा वगैरे आम्ही उतरल्यावरतीच पिऊ. Few minutes later. महाकालच्या ह्याच्यामध्ये आम्ही प्रवेश केलेला. आता स्टेशन आलं आहे, आता उतरायचं आहे. बॅग्स वगैरे आम्ही काढतो आणि उतरून घेतो आणि मग उतरल्यावरती डायरेक्ट तुम्हाला भेटतो. आता ती बॅग काढलं पाहिजे. तर आता आम्ही स्टेशनच्या बाहेर उतरलेले आहेत आणि आता बघतो इकडनं ऑटो वगैरे किंवा कॅब जसं जे काय भेटेल ना तिकडनं आता जाऊ आम्ही मंदिराच्या इकडे. मोनालीची हालत तुम्ही बघू शकता. मोनाली, तर आता आम्हाला सगळ्यात पहिले तर फोटो काढायचे आहे उज्जैन जंक्शनच्या इकडे. नावाची पाटी असेल तिकडे, तर आता आम्ही तिकडेच चाललो आहे. बघू आता ते कुठे आहे पाटी, तिकडे जातो आम्ही. चला. थंडी वाजते तर काय करणार आता? तिकडे नाही. हे गाईस, तर आता आम्ही आहेत ना उज्जैन जंक्शनचे गेलेलो असतो ना, तिकडे फोटो काढायला गेलेलो होतो ना, तर फोटो वगैरे काढून झाला आणि आता आम्ही चाललो स्टेशनच्या बाहेर. आणि आता मस्त असं उजेडायला पण लागलं आहे ना मम्मी? हां, आता उजेडायला लागलं आहे आणि इकडे एवढी थंडी आहे ना, खूप जास्त थंडी आहे. पूर्ण तोंड वगैरे तर मला लाल लाल पडून गेले आहे. आणि आता बघू अजून तिकडे गेल्यावर किती थंडी असते. आता आम्हाला राहायला पहिले आम्हाला हॉटेलमध्ये जावं लागेल आणि मग तिकडनं बघू आता कसं काय होते. आता इकडनं ऑटो करू आम्ही आणि इकडनं जाऊ मग हॉटेलला. तर आता आम्ही स्टेशनच्या बाहेर आल्यात उज्जैन जंक्शन. हे बघा स्टेशन. आणि तर सगळ्यांना आता आम्ही इकडनं ऑटो करतोय आणि इकडनं जाऊ मग हॉटेलला. तर आताच आम्ही तर स्टेशनच्या बाहेर आल्यात. आता स्टेशनच्या बाहेरून आम्ही आता ऑटो करू आणि ऑटोने जाऊ मग हॉटेलला. हे हो माली, तोंड कसं झालंय? तोंड मग पूर्ण लाल लाल आणि असं वेगळंच झालंय. काय आलं? तर आता आम्ही चालले आहे मंदिराच्या इकडेच आम्ही चालले आहे आता ऑटोमध्ये. आता मंदिराच्या जवळपासच आम्ही गाडी बघू, रूम बघू कुठेतरी. आता आम्ही एका रिक्षामध्ये मी, मम्मी, पप्पा आणि मोनाली आले आहे आणि दुसऱ्या रिक्षामध्ये रोहन ते सर्व होते. कारण की एका रिक्षामध्ये सर्वांना बसणं पॉसिबल नव्हतं त्याच्यामुळे. तर मला मंदिराच्या इकडे हॉटेलला जाऊनच भेटले. हॉटेलमध्ये आलो आणि रूम घेतलेली आहे. तुम्हाला हॉटेल दाखवतो थांबा. शगुन यात्री गृह, AC नॉन AC डबल बेड.
आता मम्मी ते गेले मध्ये सर्व, आम्ही ते चेक इन करत आहे. तर आता आम्ही आलेले आहेत रूममध्ये आल्यात आम्ही अजून. आता मम्मी किती जोरात बोलते. आता आम्ही रूममध्ये आल्यात, आता फ्रेश वगैरे व्हायचं आहे आता आम्हाला. हे बघा सगळे बसलेत. मम्मीचा अवतार बघा कसं झालाय पूर्ण. तर आता आम्ही तुम्हाला डायरेक्टली फ्रेश झाल्यावरतीच भेटतो. पटापट आम्ही सगळ्यांनी फ्रेश होतो, तरी पण 10 तरी वाजतील आम्हाला सगळ्यांना फ्रेश होता. तर फ्रेश झाल्यावरती मस्त भेटूया आणि एक्सप्लोअर करूया उज्जैन. चला मग. तर चला आता आम्ही सगळे फ्रेश वगैरे आंघोळ वगैरे करून घेतो. आणि आमचा हा ट्रॅव्हलिंगचा आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला एक कमेंट करून नक्की सांगा. नाही तर पुढचा व्लॉग आम्ही दर्शनाला तुम्हाला दाखवत आहे. आता तुम्हाला डायरेक्टली तयारी झाल्यावरतीच आमची नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटतो. तर हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.